अरे गणपत, शेतात नांगराय जाणार होतास की रो? अरे बाबा, नांगरून घेतलेलं बरं असतंय लवकर र. नांगरून घे शेत लवकर जरा. होय दादा, ट्रॅक्टरवाल्याला बोलून आलोय. आता पहिल्यासारखं थोडंच दादा आपल्याला स्वतः नांगरायला जावं लागतंय. अहो ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं, ट्रॅक्टरवाला नांगरून गेला आज रात्री. ट्रॅक्टरवाला म्हणला आज संध्याकाळी जातो आणि संध्याकाळी नांगरून देतो. आणि दादा पहिल्यासारखं दिवसभर बैला माग फिरून नांगरट करायचं कुठं राहिले आता. आता सगळ्या यंत्राचा काळ आहे दादा. अहो रात्री ट्रॅक्टरवाला जातो, सकाळपर्यंत नांगरून सुद्धा देतो. आपण मस्त बघा बिनधास्त झोपायचं. सकाळी शेतात गेलं की सगळं शेत नांगरलेलं असतं बघा. पाहिलं मंडळी, कशा पद्धतीने गणपतराव त्यांच्या शेताची नांगरट ही रात्री पूर्ण करणार आहेत. कदाचित गणपतरावांना हे माहीत नसेल की विद्यापीठातील शास्त्रज्ञ नेहमी सांगतात की नांगरट ही उन्हात आणि उताराला आडवी करावी. उन्हात नांगरट केल्यामुळे शेतातील अळीचे कोश हे बगळे वेचून खातात किंवा काही कोश हे उन्हाने करपून मरतात आणि आपल्या शेतात नैसर्गिकरित्या कीड व्यवस्थापन होण्यास मदत होते. ही आणि अशा अनेक महत्वपूर्ण एसओपी सत्यमेव जयते फार्मर स्पर्धेच्या निमित्तानं विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञ आपल्याला नेहमी सांगत असतात. फार्मर स्पर्धेच्या निमित्ताने सुरू असलेली शेतीशाळा, या शेतीशाळेत हे तज्ज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तेव्हा आपण सुद्धा यावर्षी संपूर्ण होत असलेल्या सत्यमेव जयते फार्मर स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या सर्व एसओपीचं तंतोतंत पालन करून आपल्या सुद्धा शेतातील उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवू शकतो. तेव्हा नक्की फार्मर स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.